झालंय असं की असं काही ठरवलं नव्हतं की मी लपवते लपवते, पण रुमर्सच एवढ्या की हिचं हिचं याच्यासोबत चालू आहे की हिचं त्याच्यासोबत चालू आहे की हिचं त्याच्यासोबत. सो माझा जो आहे तो तर लपून बसलाय आणि बाकी 4 जणांची नावं समोर आहेत माझ्याकडे. सो स्वयंवरच चालू आहे माझं. अशी झटझट मतं नाही बदलत माझी. तिकडे एका दिवसात मतं बदलतात, काहींची तर तासाला, घनश्यामची तर मिनिटाला. हो. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही त्याला स्पून फिडिंग करत आलो, पण आम्हाला कुठेतरी असं जाणवलं की त्याला ते घ्यायचं नाहीये. तर तो खुश आहे, त्याच्या अज्ञानामध्ये तो खुश आहे. जबरदस्तीने तो ती गोष्ट करत होता. त्याला त्या गोष्टीचं गांभीर्य कळत नव्हतं. आज त्याच्याकडे पैसेही आलेत, आज त्याच्याकडे प्रसिद्धी आहे, आज महाराष्ट्र त्याला त्याच्यावरती प्रेम करतोय. आता हे टिकवणं हे त्याला त्याचं त्याचं कळलं पाहिजे. पण जर तू हे सगळं संपवशील, शून्य करशील आणि आता अंकिताताई मी काय करू, तर त्यावेळेला अंकिताताई हतबल असेल. कारण महाराष्ट्र माझ्यावर जे प्रेम करतोय, महाराष्ट्राला मी काहीतरी देणं लागते आणि मग मी माझ्या करिअरकडे लक्ष देणार. बाहेर आल्यानंतर मीच एवढं हे प्रेम बघून प्रेक्षकांचं मलाच कळत नाही की काय करायचं आणि काय नाही. ह्याच्यामध्ये परत जर मी सूरजकडे गेले तर कुठेतरी माझा मार्ग पण भटकेल. बरोबर. सो इथे मला आता माझा विचार करत मला सूरजचा विचार करायचा आहे. मला कोणी ओळखत नव्हतं. जेव्हा माझी काही कामं व्हायची नाही तेव्हा खूप वाईट वाटायचं. अरे यार हे होत नाहीये. आज आपल्याकडे ओळख असली असती तर झालं असतं. पण आज माझी कामं तर होत आहेत, पण समोरच्या एखाद्या व्यक्तीचं काम जरी अडलं तरी अंकिताच्या एका फोनवरती होत आहेत. तर 12 वाजता रात्री मला फोन आला की तिला ऍडमिट करायचं, तिला बेड मिळत नाही, तर ताई तुम्ही प्लीज बेड मिळवून द्या. वाईट झालं म्हणजे ती बाईही गेली, ते मुलंही गेलं, पण तिच्या नवऱ्याने त्या दुःखात सुद्धा मला फोन करून हे सांगितलं की जे मला वाटलं असतं की मी प्रयत्नच केले नाहीत आणि तिला बेडच मिळाला नाही म्हणून ती गेली, तर आज मला ह्या गोष्टीचं तुमच्यामुळे समाधान आहे की तिला बेड मिळाला, तिला ट्रीटमेंटही मिळत होती, पण तरी पण जे तिच्या नशिबात होतं ते झालं. सो तुमचे मी आभार कसे मानू ते मला सांगा. नमस्कार गायजानू, कसे असोस तुम्ही? बरे असत तुम्हा? वाह! देवबागचा चेडू. मस्त मालवणी बोलतोस. अगं आम्ही गजाली बघतो तुझी अच्छा. आणि माझे बाबा प्रचंड फॅन आहे, त्यामुळे ते माझे इंटरव्ह्यूज नाही बघत, पण ते अंकिता बिग बॉस मध्ये म्हणून ते असे येऊन अडून अडून बिग बॉस काय बघायचंय. गजाली बघणं आमचा रविवारचा एक हे असायचा की आदल्या दिवशी गजाली यायची आणि आम्ही रविवारी बघायचो सुट्टीमुळे. सो आज ते खुश असणार आहेत. हो. बरं, कशी आहे अंकिता? मस्त, एकदम मजेत आहे. आता तुम्हाला अजून एक गोष्टीची आठवण करून दिलीस की मी गजाली करायची, ते आता मला चालू करायला लागतील. हो, ते कराव्याच लागतील आता. बरं, मला आता हे विचारायचंय की अंकिताने तिचं आयुष्य असं खुली किताब सारखं ठेवलेलं आमच्यासमोर. इतके म्हणजे जे काही युट्यूबर आम्ही पाहिलंय, अंकिताने तिचे मल्टिपल इन्कम सोर्सेस असू देत किंवा तिच्याबद्दल काही कॉन्ट्रोवर्सी होऊ दे किंवा कुठलीही गोष्ट तिने अशी खुली किताब सारखी ठेवली आणि तिने स्टँड घेतलाय. पण आम्हाला अचानक जेव्हा तुझं पत्र ते आणि ते सगळं बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर भोवाबद्दलचं जे काय होतं ते बाई तिने असं का ठेवलं? कारण की ती असं म्हणाली पण अंकिता की बाई आता माझा घो येईल असं मला वाटलेलं, बाबा आले त्यावेळेला, पण कळलंच असतं सगळ्यांना. तर मग का असं काय की गुपित का ठेवलंय? गुपित असं नाही ठेवलंय. आतमध्ये असताना मला असं वाटलं की तो आला असता तर त्याने मला, मी जर गेममध्ये काही चुकत असली असते तर गाईड केलं असतं. म्हणून माझी अपेक्षा होती की त्याने यावं आणि मी बिग बॉसने सांगत होते की त्याला पाठवा. पण फॅमिली वीकमध्ये बाबा आले आणि बाबा पहिल्यांदा मुंबईला आले. सो हो ती ना. माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट होती. आणि ते मी गुपित नाही ठेवलंय, पण बिग बॉसच्या घरात असताना बाहेरच्या जगाशी काही कॉन्टॅक्ट नाहीये. आणि अशा वेळेला ती गोष्ट मी एन्जॉय पण करू शकले नसते की बाहेर तुम्हाला कळल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत किंवा अरे काय. कारण झालंय असं की असं काही ठरवलं नव्हतं की मी लपवते लपवते, पण रुमर्सच एवढ्या की हिचं याच्यासोबत चालू आहे की हिचं त्याच्यासोबत चालू आहे की हिचं त्याच्यासोबत. सो माझा जो आहे तो तर लपून बसलाय आणि बाकी 4 जणांची नावं समोर आहेत माझ्याकडे. सो स्वयंवरच चालू आहे माझं. त्यामुळे मी विचार केला की जो खरा आहे त्याला लवकरच तुमच्या समोर आणेन. आणशीलच तू, पण हा ड्रास्टिक चेंज आहे ग. म्हणजे एकेकाळी असं व्हिडिओ व्हायरल झाला होता की तू मंडपात बसलेल्या नवऱ्याला मित्राला असं सांगतेस नवरदेवाला की चल चल, आणि ही बिग बॉस मध्ये जाऊन अशी माझा घो माझी सासू हे बोल ऐकणं, म्हणजे आम्ही तो प्रवास पाहिलाय ना. अरे पण ते अगं बिग बॉस मध्ये दुसऱ्या दिवशी मतं बदललीत लोकांची. मी 5 वर्ष घेतली आहेत मतं बदलायला. 5 वर्षापूर्वी व्हिडिओ व्हायरल झाला होता. 5 वर्षात माझी मतं बदलली. सो माझ्या मतं बदलण्याच्या ह्याच्यामध्ये केवढं अंतर आहे बघ. हो ना. अशी झटझट मतं नाही बदलत माझी. तिकडे एका दिवसात मतं बदलतात, काहींची तर तासाला, घनश्यामची तर मिनिटाला. हो, ते तर एक वेगळंच गणित आहे. मग बरं, आता हे विचारायचं की सूरज, तू म्हणजे बाकी कोणी काही म्हणो किंवा कोणी कसे गावभर करो, पण आम्हाला माहितीये की तू आणि पॅडी दादा सूरजच्या चांगल्यासाठीच त्याला समजवायचं. आणि ते म्हणतो ना आपण काहीतरी चांगल्यासाठी करायला जातो, आणि आपल्या बाबतीत नेहमी असंच होतं की लोक त्याचा फायदा उठवतात. जसं की घराचं होतं, खूप चांगलं आणि सेन्सिटिव्ह आणि चांगल्या मनातनं केलेलं होतं. कारण आम्ही पाहिलंय युट्यूबवर की तू किती जेन्युअनली मदत करतेस. हॉस्पिटलचा मुद्दा, बाळाचा, रिक्षा, खूप माहितीये उदाहरण.
तर हे लोकांनी तिथे जाऊन निक्कीनी त्याचं असं विचित्र पद्धतीने बाहेर आणणं आणि सतत उल्लेख करणं रॉंगच होतं. मला तुला हे विचारायचंय की तुम्ही सतत त्याला सुधरवण्यासाठी प्रयत्न केलेत. आता तो विनर झालाय, यश त्याच्याकडे आलंय, पैसे पण आलेत जवळपास. तर आता कदाचित जसा आधी त्याचा गैरफायदा घेतला असेल, जाऊ शकतो की परत एकदा लोकं फायदा घेतील. तर अशा वेळेला अंकिता काय करेल किंवा उभी राहील का? आता कसं आहे ना, की प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही त्याला स्पून फीडिंग करत आलो. पण आम्हाला कुठेतरी असं जाणवलं, की त्याला ते घ्यायचं नाहीये. तर तो हम्म. खुश आहे. त्याच्या अज्ञानामध्ये तो खुश आहे. मला नाही शिकायचंय, मला हे नाही करायचंय. जबरदस्तीने तो ती गोष्ट करत होता. त्याला त्या गोष्टीचं गांभीर्य कळत नव्हतं. आज त्याच्याकडे पैसेही आलेत, आज त्याच्याकडे प्रसिद्धी आहे, आज महाराष्ट्र त्याच्यावरती प्रेम करतोय. आता हे टिकवणं, हे त्याला त्याचं कळलं पाहिजे. कारण माझ्याकडे माझा वेळ जो आहे, महाराष्ट्र माझ्यावर जे प्रेम करतोय, महाराष्ट्राला मी काहीतरी देणं लागते आणि मग मी माझ्या करिअरकडे लक्ष देणार. बरं, त्याचं घर माझं घर मुंबईतही नाहीये, आम्ही एका डिस्टन्सवरती आहोत. पण मी त्याला एक प्रॉमिस केलंय, की ज्या दिवशी तुला वाटेल की अंकिता ताई मला ह्या गोष्टीमध्ये तुझ्या मदतीची गरज आहे, हे मला तू शिकव आणि मला तू सांग की हे मी कसं करू, त्या दिवशी अंकिता हजर असेल तुला शिकवायला. पण जर तू हे सगळं संपवशील, शून्य करशील आणि आता अंकिता ताई मी काय करू, तर त्यावेळेला अंकिता ताई हतबल असेल. कारण मी सगळ्यांना सांगितलं की आपल्याकडे बरीच उदाहरणं आहेत. रानू मंडलचं आहे किंवा सगळे आहेत. प्रसिद्धीच्या झोतात तुम्ही पटकन येता, पण तुम्ही टिकू जर शकला नाहीत ना, तर तुम्हाला ते ते इथे हवा नाही जायला पाहिजे किंवा इथे नाही. सो त्याच्यासाठी त्याला आम्ही ते एक ग्रूविंग देत होतो. पण आता माहित नाही, आता पुढचा प्रवास हा त्याचा आहे. कारण आता मीच बाहेर आल्यानंतर मीच एवढं हे प्रेम बघून प्रेक्षकांचं मलाच कळत नाही की काय करायचं आणि काय नाही. ह्याच्यामध्ये परत जर मी सूरजकडे गेले तर कुठेतरी माझा मार्ग पण भटकेल. बरोबर. सो इथे मला आता माझा विचार करत मला सूरजचा विचार करायचा आहे. त्यामुळे मी सूरजला हे सांगूनच आले आणि त्याला आधीच सांगितलं की जिथे तुला गरज वाटेल, जेव्हा तुला गरज वाटेल, कधीही असेल, दिवस असू दे, रात्र असू दे, कॉल कर. बरं, अंकिता तिच्या दोन्ही बहिणींसाठी नेहमी उभी राहिली. पण सगळ्यात भारी केव्हा वाटलं, जेव्हा भांडी घासण्याचा ट्रॉमावरनं ट्रोल केलं गेलं किंवा मीम्स बनले, जे काही मजाक उडवली गेली, त्यावेळेला त्या 2 बहिणी समोर आल्या आणि आणि हे मला तुमच्याकडनं कळतंय, हे मी बघितलं नाहीये. त्या दोघी जणी समोर आल्या आणि त्या चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की असू शकतो ट्रॉमा. त्यांनी तुझ्यासाठी स्टँड घेतला. म्हणजे त्या बहिणी, ती प्राजक्ता जी अशी अधेमध्ये मोबाईलवरनं पण तिला आपण कसं की दिलाय हा आता सांभाळून वापर, हा प्रवास आहे ग. आणि आता ती तुझ्यासाठी स्टँड घेऊन बोलते, किती मोठी गोष्ट आहे. अशी पाठ थोपटाविषयी वाटते का? खरं तर मी हे बघितलंच नाहीये. मला हे आता तुमच्याकडनं कळतंय. मला आता मगाशी पण 1-2 जण बोलून गेले की तुला ते कसं वाटलं? मी म्हटलं हे बघितलं नाहीये मी. आता मी खरंच घरी जाऊन पाहिलं तर मी बघते की त्यांनी काय केलंय. या गोष्टीची मला कल्पना नाहीये आणि माझ्या घरातले माझ्याशी, आता मी येऊन तर 1च दिवस झालाय आम्हाला, त्या सगळ्या विषयाशी किंवा बिग बॉस बद्दल, या शो बद्दल नाही बोलत आहेत. कारण आम्हाला एक तो वेळेची गरज आहे. पण हे सगळे लोक काय ऐकले नाही, या म्हणाले परत एकदा दिवसभर बोला, त्याच्यामुळे आम्ही आलोय. पण खरंच एक शांततेची गरज आहे आणि त्यामुळे घरातले बोलत नाहीत. पण हे मी नक्की घरी जाऊन बघेन की त्यांनी काय केलंय. पण मला छानच वाटेल की त्यांनी माझ्यासाठी स्टँड घेतला, हे बघून मला आनंदच होईल. बरं, उगवत्या सूर्याला सगळे नमस्कार करतात. तर अंकिता तर आधीपासूनच काय म्हणतो, तिने मेहनतीने एक विश्व उभं केलंय. हो. पण एक काळ असेल जेव्हा अंकिताला लोक ओळखत नसेल किंवा तिने एक पाहिला असेल फेस की जेव्हा लोक नाही ओळखत किंवा ते स्ट्रगल. तर आता मागे वळून पाहताना कसं वाटतंय? खूप अभिमान वाटतो स्वतःवरती की जेव्हा मला कोणी ओळखत नव्हतं, जेव्हा माझी काही कामं व्हायची नाही, तेव्हा खूप वाईट वाटायचं. अरे यार, हे होत नाहीये. आज आपल्याकडे ओळख असली असती तर झालं असतं. पण आज माझी कामं तर होत आहेत, पण समोरच्या एखाद्या व्यक्तीचं काम जरी अडलं तरी अंकिताच्या एका फोनवरती होत आहेत. की अरे त्याचं ते करून द्या बस. मी एकदा उदाहरण देते तुला. एक हॉस्पिटलमध्ये एका बाईला ऍडमिट करायचं होतं, तिला बेड मिळत नव्हता. ती प्रेग्नेंट होती, 8वा महिना होता आणि तिला हार्टचा प्रॉब्लेम होता. तर 12 वाजता रात्री मला फोन आला की तिला ऍडमिट करायचं, तिला बेड मिळत नाही, तर ताई तुम्ही प्लीज बेड मिळवून द्या. मी फक्त एक फोन केला आणि त्यांना सांगितलं की प्लीज, ते माझ्या ओळखीचे आहेत, ओळखीचे नव्हते पण सांगण्याची एक पद्धत, ओळखीचे आहेत, त्यांना बेड मिळवून द्या. 4-5 तासाचा वेळ गेला, त्यांना बेड मिळाला सकाळी 6 वाजता आणि त्याच्यानंतर त्यांचं ट्रीटमेंट वगैरे झाली. वाईट झालं म्हणजे ती बाईही गेली, ते मुलंही गेलं. पण तिच्या नवऱ्याने त्या दुःखात सुद्धा मला फोन करून हे सांगितलं की जे मला वाटलं असतं की मी प्रयत्नच केले नाहीत आणि तिला बेडच मिळाला नाही म्हणून ती गेली, तर आज मला ह्या गोष्टीचं तुमच्यामुळे समाधान आहे की तिला बेड मिळाला, तिला ट्रीटमेंटही मिळत होती, पण तरी पण जे तिच्या नशिबात होतं ते झालं. सो तुमचे मी आभार कसे मानू ते मला सांगा. तर ही खूप, मी बोलले मी काहीच केलं नाही, मी फक्त एक कॉल केला होता, एक फोन कॉल. सो तुम्ही माझे आभार मानू नका, उलट मला वाईट वाटते की मी काही करू शकले नाही. तर ते, ही गोष्ट आहे ना, ही तुम्हाला तुमची ओळख देते आणि हे तुम्हाला तुमचं काम मिळवून देतं. सो आज जे मी मेहनतीने इथपर्यंत आले ना,
मी सगळ्यांना एकच सांगते की कोण काय बोलतंय, कोण काय करतंय, ते आत्याच्या मामाच्या मुलाने काय म्हटलं, मग काकीचा मुलगा काय म्हणतोय, आणि ते पुतणे आहे हे सगळं सोडा. स्वतःच्या करिअरवरती फोकस करा, पुढे चला. जेव्हा तुम्ही खूप काहीतरी बनता ना, बरोबर सगळ्या गोष्टी सॉर्ट होतात. बरं, जाता जाता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की एक फेज आली होती अशी की जेव्हा अंकिताने रिव्ह्यू दिला तर ती खूप ऑनेस्टली रिव्ह्यू द्यायची, पण जस्ट बिकॉज ऑफ तिला खूप मास ऑफ ऑडियन्स फॉलो करतोय म्हणून ते काय म्हणतो आपण एक वेगळ्या वेनी जायचं म्हणून तिने कुठेतरी थांबवलेलं. आता तर भाई तुफान आहे, त्यामुळे आता अंकिता साठी कठीण आहे की तो ऑनेस्ट रिव्ह्यू देणं किंवा ऑनेस्ट हे करणं. तर मग आता अंकिता तसं करेल का नाही यापुढे? नाही, मी ऑनेस्ट रिव्ह्यू देईन, पण आता असं झालंय की माझ्याकडे ते क्राऊड खूप वाढलंय. माझ्या ऑनेस्ट रिव्ह्यू देण्याने समोरच्या बिझनेसला खूपच मोठं नुकसान जर होत असेल तर ते मी देणार नाही. तो रिव्ह्यूज देणार नाही, म्हणजे काहीच देणार नाही. मग ते समजून जावं, कारण मी कुठेही जाते तरी लोकांना माहित असतं की ही इथे गेली आहे, तिथलं जर काही चांगलं असेल तर मी लोकांना सांगते, पण मी काही सांगितलंच नाही तर ते लोकांनी समजून जावं की मी का नाही सांगितलंय. पण ते वाईट आहे हे मी सांगणार नाही, कारण त्याचं नुकसान करण्यापेक्षा ते मी न बोललेलं चांगलं असं मला वाटतं. कारण माझे सुद्धा बिझनेसेस आहेत, त्यामुळे मला ते कळतं की एक येऊन बोलून गेला तर त्याचा किती फटका बसतो. कदाचित तो माझ्यासाठी चुकीचा असेल, तो दुसऱ्यासाठी नसेल चुकीचा. त्यामुळे तो अनुभव शेअर करताना मी खूप विचारपूर्वक करणार, आणि आता मला खूप विचारपूर्वक पावलं टाकायला लागतील पहिल्यापेक्षा जास्त. आम्ही खूप जास्त खुश आहोत की आता आमची अंकिता आता काय म्हणतो आपण कोकण हार्टेड पासून महाराष्ट्र गर्ल झालेली आहे. त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि Thank आधी you. हेट लेटर वगैरे यायचे, आता त्यांना लाज वाटते आणि ज्यांनी नावं ठेवली आहेत ती आता नाव काढतील. आता लव्ह लेटर पण नको आहे माझ्याकडे. खूप शुभेच्छा आहेत तुला. थँक्यू Thank थँक्यू सो you. मच.